नमस्कार. सकाळचा नाश्ता असो किंवा मुलांचा टिफिन असो किंवा संध्याकाळची छोटी भूक असो, काहीतरी चटपटीत आणि अगदी झटपट तयार होणारा नाश्त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत. अतिशय चविष्ट आणि अगदी मऊ लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणारा आज असा आपण पदार्थ बनवणार आहोत. अतिशय चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो. बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो. तर आज आपण 2 उकडून घेतलेल्या बटाट्यांपासून अतिशय चविष्ट असा हा पदार्थ बनवणार आहोत. इथे आपण स्लो गॅसवर 1 चमचा धणे आणि 1 चमचा जिरे आपण भाजून घेणार आहोत. तर इथे आपण आता स्लो गॅसवर धणे आणि जिरे छान भाजून घ्यायचं आहे. इथे तुमच्याकडे जर धणा जिरा पावडर असेल तर तुम्ही धणा जिरा पावडर वापरू शकता. तर इथे आपण आता धणे आणि जिरे भाजून घेतलेले आहेत. थंड झाल्यानंतर ते बारीक करून घेणार आहोत. तर धणे आणि जिरे काढून झाल्यानंतर फ्राय पॅन थोडंसं गरम आहे, त्याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा ओवा आपण गरम करून घेणार आहोत. गॅस बंद करायचा आहे आणि गरम तव्यावर आपण ओवा फक्त गरम करून घेणार आहोत. धणे आणि जिरे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेणार आहोत. तर इथे धणे आणि जिरेची पावडर तयार करून झालेली आहे. आता त्याच भांड्यामध्ये आपण एक छोटा आल्याचा तुकडा आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या, छोट्या मोठ्या अशा मी इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. नंतर इथे पण आता 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत. हिरवी मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे. इथे आपण उकडून घेतलेले 2 बटाटे आपण स्मॅश करून घेणार आहोत. तर इथे मी झाऱ्याचा वापर करून बटाटे आपण स्मॅश करून घेणार आहोत. इथे तुम्ही किसणीच्या सहाय्याने सुद्धा हे बटाटे किसून घेऊ शकता किंवा हाताने सुद्धा पूर्णपणे बटाटा स्मॅश करून घेऊ शकता. पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे. अर्धा चमचा लाल तिखट इथे आपण अर्धा चमचा वापरलेला आहे, कारण आपण हिरव्या मिरच्यासुद्धा वापरलेल्या आहेत. 2 चिमूटभर इथे हिंगाचा वापर करणार आहोत. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर इथे आपण आता फ्राय पॅनमध्ये ओवा गरम करून घेतलेला आहे, तो आपण आता हातावर अशा पद्धतीने चोळून मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हाताने चोळून घ्यायचा, म्हणजे ओव्याचा छान असा स्वाद येतो. बटाट्याचा वापर केल्यामुळे इथे हिंगाचा आणि ओव्याचा अवश्य वापर करा, म्हणजे पचायला हलकं जातं. 1 चमचा आपण इथे चाट मसाल्याचा वापर करणार आहोत. इथे चाट मसाला असेल तर वापरा, नसेल तर अर्ध्या लिंबाच्या रसाचा वापर केलात तरीसुद्धा चालेल. इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे, धणा जिरा पावडर आणि आलं आणि लसूण मिरची, तो आपण आता ठेचा इथे वापरणार आहोत. ठेचा करताना लक्षात ठेवा, बिलकुल पाण्याचा वापर न करता हा ठेचा तयार करून घ्यायचा आहे, कारण हा पदार्थ आपण बिलकुल पाण्याचा वापर न करता हा पदार्थ आपण इथे बनवणार आहोत. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे तुम्ही बारीक चिरलेल्या मेथीचा सुद्धा वापर करू शकता. मेथीमुळे पण छान अशी चव येते. तर इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर केलेला आहे. अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत. गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता. तर इथे आपण आता 1 वाटी गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत. इथे लक्षात ठेवा, आपल्याला पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे. तर साधारण आपण इथे अर्धी वाटी गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत. बटाट्याचा जो ओलसरपणा आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. तर इथे जसं पीठ लागेल त्याप्रमाणे आपण पिठाचा वापर करणार आहोत. इथे आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ जसं लागेल तसं आपण पिठाचा वापर करणार आहोत. प्रथम आपण इथे अर्धी वाटी पिठाचा वापर करणार आहोत. पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे. बटाट्याच्या ओलसरपणामध्येच आपल्याला हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. अतिशय चविष्ट असे हे पराठे तयार होतात. नक्की एकदा अशा पद्धतीने हे पराठे बनवून बघा. लक्षात ठेवा, बटाटा ज्या वेळेला स्मॅश करतो त्यावेळेला बटाटा पूर्णपणे स्मॅश करून घ्यायचा आहे, म्हणजे मध्ये मध्ये जर त्याचे तुकडे राहिले तर मग पराठे व्यवस्थित असे होणार नाही. तर इथे साधारण पीठ मळून झाल्यानंतर इथे आपण 1 चमचाभर बटरचा किंवा साजूक तुपाचा वापर करू शकता किंवा तेलाचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे पाण्याचा वापर न करता आपण हे पीठ छान मळून घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला फक्त बटाट्यामध्ये हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. पीठ छान मळून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण गोळे तयार करून घेणार आहोत. उकडून घेतलेले 2 बटाट्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला इथे गव्हाचं पीठ लागलेलं आहे. तर जसं पीठ लागेल त्याप्रमाणे तुम्ही पिठाचा वापर करायचा आहे. इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे. तर इथे पाहू शकता, सर्व गोळे तयार करून झालेले आहेत आणि आता आपण जाडसर असे पराठे तयार करून घेणार आहोत.
तुम्ही जाड पातळ कसेही पराठे लाटू शकता. थोडंसं पीठ लावून इथे आपण आता पराठे जाडसर असे लाटून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पराठे लाटू शकता. छोटे मोठे असे तुमच्या आवडीप्रमाणे हे पराठे लाटून घ्यायचे आहेत. तर इथे मी साधारण मीडियम साईजचे हे पराठे लाटून घेणार आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे पराठे लाटून घ्यायचे आहेत. जाड किंवा पातळ अशा पद्धतीने हे पराठे लाटून घेऊ शकता. तवा छान गरम करून घेतलेला आहे. तवा गरम करून झाल्यानंतर जशा आपण चपात्या भाजतो त्याप्रमाणे हे पराठे भाजून घ्यायचे आहेत. एक बाजू छान भाजून झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत. पलटी करून झाल्यानंतर एक बाजूला छान बटर किंवा तेलाचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीने काठ व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. मस्त खमंग खरपूस असे सर्व पराठे आपण भाजून घेणार आहोत. अतिशय चविष्ट आणि अगदी मऊ लुसलुशीत असे हे पराठे तयार होतात. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे पराठे बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. सर्व पराठे आपण अशाच पद्धतीने अगदी खरपूस खमंग भाजून घ्यायचे आहेत. सकाळच्या घाई गडबडीत किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी अशा पद्धतीने हे उकडून घेतलेल्या बटाट्याचे अगदी झटपट तयार होणारे पराठे तुम्ही बनवून देऊ शकता. सर्व पराठे अशाच पद्धतीने आपण अगदी खमंग खरपूस असे भाजून घेणार आहोत. तर इथे आता सर्व पराठे भाजून झालेले आहेत आणि एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत. तर हे पराठे तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर किंवा नुसतेसुद्धा खाऊ शकता. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे पराठे बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील असे हे मऊ लुसलुशीत पराठे तयार होतात. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे पराठे बनवून बघा. तर इथे पाहू शकता छान मऊ लुसलुशीत असे हे पराठे तयार करून झालेले आहेत. तर इथे पाहू शकता 2 बोटाने सहज हा पराठा तुटत आहे. तुमच्या लक्षात आलं असेल किती हे मऊ लुसलुशीत असे हे पराठे तयार झालेले आहेत. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे पराठे बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.